नमस्कार, स्वागत है आप सभी का न्यूज 21 में। मैं हूं आपके साथ हर्षदा जोशी। अब खबरें अन्य राज्यों से। एक्टिविस्ट अंजलि दमनिया ने किसानों से संबंधित सवालों पर मंत्री धनंजय मुंडे पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कृषि विभाग में कई अनियमितताओं का आरोप लगाया और कहा कि किसानों को सहायता नहीं मिल रही है। इसके जवाब में मंत्री धनंजय मुंडे ने इन आरोपों का खंडन किया और इसे दुर्भाग्यपूर्ण बताया। उन्होंने कहा कि कृषि विभाग की ओर से किसानों की पूरी मदद की जा रही है और एक्टिविस्ट को यह आरोप साबित करके दिखाना चाहिए। मुंडे ने अपने बयान में कहा कि आरोपों के बिना आधार होना दुखद है। खताचा आपल्यापैकी अनेक जणांना माहित असेल, जे खऱ्या जर्नलिझम मध्ये असतील, की नॅनोच्या खताच्या बाबतीत नॅनो फर्टिलायझर, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, नॅनो एमएपी याबाबत सर्वात जास्त प्रोत्साहन या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी या ठिकाणी मागच्या 2-3 वर्षापासून चालू केलं. आपल्याला सुद्धा सांगतो की या देशात आदरणीय पंतप्रधान महोदयांनी प्रोत्साहन केल्यानंतर देशातलं पहिलं राज्य असं आहे की ज्या राज्याने 4 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी नॅनो दिला. आणि नॅनो खत आपल्याला माहित असेल, हा पूर्णपणाने याची जी खरेदी झालेली आहे ही इफ्कोकडनं झालेली आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत असणारी कंपनी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की याच कंपनीने ड्रोनचे सुद्धा शेतकऱ्यांकडून 100 रुपये कमी घेऊन 1 लिटर नॅनो मध्ये 7 मिनिटात 1 एकर फवारणी केली आहे. 1 एकर कापूस फवारायचा असेल तर हे 1.5 एकर कापूस फवारायला मला 2 माणसं लागतात. त्याला औषधाचा खर्च हा कमीत कमी 1600 रुपयापेक्षा एका शेतकऱ्याला एका पंपाला, आणि जवळजवळ 2 दिवस खर्च येतो. 1.5 एकर कापसाचं रान फवारायला 1600च्या वर औषध, मजुरी वेगळी आणि पंपाचा किराया वेगळा. आता त्यामध्ये फरक काय पडला नॅनो या ठिकाणी वापरून, की हे नॅनो मिळाला सरसकट. म्हणजे नॅनोची किंमत ही आजही तुम्ही काढा, माझं चॅलेंज आहे, काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत एकच आहे. आणि त्याच्यापेक्षा कमी दरात या ठिकाणी नॅनोच्या खताची खरेदी केली गेली.